छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यामध्ये आज विविध उपक्रम राबवले जात आहेत। श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा हा 60वा वाढदिवस असून या निमित्ताने उदयनराजे भोसले यांचा मावळा ऋषिकेश निकम यांनी आज 60 किलोमीटर चालण्याचा संकल्प केला होता। रात्री 12:30 वाजता श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचे निवासस्थान असलेल्या जलमंदिर येथून त्यांना आपला प्रवास सुरू केला। सातारा शहर आणि सातारा शहरालगतच्या आजूबाजूच्या परिसर असे 60 किलोमीटरचे अंतर पूर्ण करून ऋषिकेश निकम हा दुपारी 4:15 वाजता पोवाई नाक्यावरील शिवतीर्थावर पोहोचला। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत ऋषिकेश निकमने त्यांना अभिवादन केले, आपला संकल्प पूर्ण केला। यावेळी बोलताना छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याविषयी बोलावं तितकं कमी असून आय लव्ह यू महाराज म्हणत त्याने उदयनराजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। ऋषिकेश निकम याने आज एक आगळावेगळा उत्कृष्ट असा उपक्रम त्यांनी केला। तो म्हणजे काल रात्री 12 वाजता आपल्या सातारा शहरात त्यांनी जवळजवळ 60 किलोमीटर अंतर हे चालत काल रात्री 12 वाजल्यापासून त्यांनी चालू केलं होतं आणि आत्ता जवळजवळ 4:15 वाजले दुपारचे, तर तो आज 60 किलोमीटर अंतर पार करून शिवतीर्थावरती छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं होतं। आणि हा उपक्रम त्यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासाठी म्हणून 60 किलोमीटर तो आज पूर्ण शहर आपला सातारा शहर चालला। त्यासाठी विशेष कौतुक ऋषिकेशचं पूर्ण छत्रपती खासदार उदयनराजे भोसले मित्रसमूह आणि सातारावासी आहेत। तर त्याने मी 60 किलोमीटर चालण्याचा एक आगळावेगळा असा निर्णय घेतला आणि ते करायचं ठरवलं। त्यासाठी काल 12:30 वाजता जलमंदिरातून सुरुवात केली। गोलबाग ते शिवतीर्थ असे मी जवळपास 7 ते 8 फेऱ्या मारल्या। त्यानंतर जसं दिवस उजाडला त्यानंतर सातारच्या आसपास भागात कनेर भाग करत करंजे भाग असं करत मी आत्ता हे एकूण 60 किलोमीटरचं अंतर पूर्ण केलं आहे। त्यासाठी मला एकूण 12 तास 2 मिनटं वेळ लागला आहे। तर महाराज साहेबांबद्दलचं जे प्रेम आहे ते शब्दात मांडू शकत नाही मी। ते व्यक्तिमत्व म्हणजे शब्दच नाहीत मला त्या व्यक्तीबद्दल महाराजांबद्दल बोलण्यासाठी। मी एकच म्हणू शकतो आय लव्ह यू महाराज साहेब।